ओम नमः शिवाय. श्रावण महिना म्हटलं की भगवान शिवाची सेवा करा, उपासना करा असं सांगण्याची कोणालाही गरज नाही. कारण सर्वजण श्रावणामध्ये भगवान शिवाची सेवा, उपासना, सोमवारचा व्रत अशा प्रकारचे वेगवेगळे व्रत आणि भगवान शिवशंकराची सेवा करत असतात. पण बऱ्याच वेळेस या व्रताचं, भगवान शिवाची सेवा करत असताना, भगवान शिवाची उपासना करत असताना बऱ्याच वेळेस आपल्याकडून काही चुका घडतात. कारण लहान लहान गोष्टी, लहान लहान वस्तू भगवान शिवाला काय अर्पण करायचं, शास्त्र पद्धतीने भगवान शिवशंकराची सेवा कशी करायची, हे लहान लहान गोष्टी आपल्याला माहित नसतात. पण तुम्ही कुठल्याही गोष्टीची चिंता करायची गरज नाही. कारण तुम्हाला भगवान शिवशंकराची सेवा कशी करायची, भगवान शिवशंकराला श्रावणामध्ये काय अर्पण करायचं, सोमवारचं व्रत कसं करायचं, हे सर्व काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून आणि आपल्या चॅनल मधून वारंवार सांगत राहणार आहे. तर ओम नमः शिवाय मित्रांनो, मी युवा कीर्तनकार, कथाकार, हरिभक्त पारायण सुमित महाराज डिसले, श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान, तालुका जिल्हा बीड. तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं हिंदुत्व नायक युट्यूब चॅनलवर. आणि याच युट्यूब चॅनलवर आपण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाची सेवा कशी करायची, भगवान शिवाच्या संपूर्ण काही रहस्य, भगवान शिवाच्या कथा संपूर्ण आपण आपल्या या युट्यूब चॅनलच्या द्वारे तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण काही माहिती देत राहणार आहे. त्यामुळे जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटीला नक्की प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन हिंदुत्वाचे, नवनवीन भगवान शिवशंकराच्या भक्तीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकराची आपल्या भक्तांवर विशेष अशा प्रकारची कृपा होत असते. जर आपण श्रद्धेनं, विधीपूर्वक भगवान शिवशंकराची पूजा केली तर भगवान शिवशंकर आपल्यावर नक्की प्रसन्न होत असतात. तर मित्रांनो, सर्वप्रथम म्हणजे भगवान शिवशंकराच्या या सोमवार व्रताचं पालन कसं करावं. तर मित्रांनो, सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावर उठावं, त्यानंतर स्नान करावं आणि नवीन वस्त्र परिधान करावे. त्यानंतर लगेच भगवान शिवशंकराच्या जलाभिषेका करता आपल्या घरचं जल घ्यावं. त्यानंतर भगवान शिवशंकराच्या जलाभिषेकाकरता सर्वप्रथम आपल्या घरातलं जल घ्यावं आणि त्यानंतर भस्म, मध, दही, दूध, तूप अशा प्रकारचं पंचामृत, धोत्र्याचं फूल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धोत्र्याचं फूल आणि पांढऱ्या रंगाचे जर पुष्प असतील तर ते भगवान शिवशंकराला अतिशय प्रिय आहे. भगवान शिवशंकराला आवडणाऱ्या बेलपत्र कुणीही विसरायचं नाही. आणि या संपूर्ण वस्तू एकत्रित झाल्यानंतर हे संपूर्ण पूजेची सामुग्री घेऊन भगवान शिवशंकराच्या मंदिरात जायचं आणि भगवान शिवशंकराला जलाभिषेक करून या संपूर्ण गोष्टी भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करायच्या. आणि भगवान शिवशंकराचा जलाभिषेक करत असताना 108 ओम नमः शिवाय मंत्राचा जाप करून आपण भगवान शिवशंकराचा जलाभिषेक करायचा आहे. कारण शास्त्रोत्तर पद्धतीनं जे आपण मंत्र उच्चार करून भगवान शिवाच्या शिवलिंगाचा अभिषेक करतो तेवढंच फल आपल्याला 108 भगवान शिवशंकराच्या ओम नमः शिवाय मंत्राचा जाप करून अभिषेक केल्यानंतर देखील तेवढंच फलप्राप्ती आपल्याला मिळते. मित्रांनो, हा झाला भगवान शिवशंकराचा जलाभिषेक. पण आपण जलाभिषेकामध्ये कुठल्या गोष्टी भगवान शिवशंकराला अर्पण करू नये. मित्रांनो, भगवान शिवशंकराचा जलाभिषेक करत असताना, दर्शन घेत असताना तुळशीचे पान, रक्तवर्णी, केतकीचे फूल यापैकी कुठलीही वस्तू आपण भगवान शिवशंकराला अर्पण करू नये. या का अर्पण करू नये हा देखील आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत. मित्रांनो, या गोष्टी भगवान शिवशंकराला कधीच त्या ठिकाणी अर्पण करू नयेत. आणि यानंतर भगवान शिवशंकराचे श्रावण महिन्यातील श्रावण सोमवार करत असताना या श्रावण महिन्यामध्ये कुठल्या गोष्टीचं आपण सेवन करू नये. मित्रांनो, या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाची उपासना करत असताना कुठल्या गोष्टीचं सेवन करू नये. मित्रांनो, कांदा, लसूण आणि आपलं तमोगुण, आपली तामसी वृत्ती वाढवणाऱ्या कुठल्याही पदार्थाचं सेवन या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाची सेवा करत असताना कुठल्याही पदार्थाचं सेवन करू नये. आणि मित्रांनो, या व्रताचं पालन करत असताना जसे की खोटे बोलू नये, कोणाची निंदा करू नये, अशा प्रकारच्या वाईट गोष्टी कुठल्याही करू नयेत. आणि या श्रावण सोमवारचं व्रत करत असणाऱ्या व्यक्तीनं सोमवारच्या दिवशी परत सायंकाळच्या वेळेस त्या ठिकाणी जाऊन शक्य असेल तर भगवान शिवशंकराचा परत त्या ठिकाणी जलाभिषेक करावा, भगवान शिवशंकराचं ध्यान करावं, त्या ठिकाणी भगवान शिवशंकराची उपासना करावी
आणि आपण जो भगवान शिवशंकरासाठी नैवेद्य तयार केलेला आहे तो त्या ठिकाणी भगवान शिवशंकराला अर्पण करावा। मित्रांनो, अशा प्रकारे भगवान शिवशंकराच्या या श्रावण सोमवार या व्रताचं जर आपण पालन केलं तर आपल्या आयुष्यातील, आपल्या जीवनातील संपूर्ण दुःख नष्ट होतात, आपले संपूर्ण पाप नष्ट होतात आणि भगवान शिवशंकराची विशेष आपल्या कुटुंबावर, आपल्यावर कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। पण मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे भगवान शिवशंकर हे भोळ दैवत आहेत, शिव भोळा चक्रवर्ती। भगवान शिवशंकर हे भोळे आपल्या भक्त परिवारावर भगवान शिवशंकर हे सदैव कृपा दृष्टी ठेवत असतात। त्यामुळे जर आपल्याला अशा प्रकारच्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं जर भगवान शिवशंकराची सेवा करता नाही आली तरी आपण भगवान शिवशंकराला फक्त जल आणि बेलपत्र जरी अर्पण केलं तरी सुद्धा भगवान शिवशंकर आपल्यावर अति प्रसन्न होतात आणि भगवान शिवशंकर आपल्याला आशीर्वाद देतात। तर ओम नमः शिवाय मित्रांनो, सर्वांनीच या श्रावण सोमवार व्रताचं पालन करा। आपल्या सर्वांवर ही भगवान शिवाची कृपा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील। आणि या श्रावण सोमवार विषयी, भगवान शिवाच्या पूजेविषयी जर आपल्या मनामध्ये अजून काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर आपला नंबर आहे, नक्की कॉल करा, मी तुम्हाला नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल। पण मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तर याविषयी संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील, त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना देखील श्रावण सोमवारचं काय फळ आहे, श्रावण सोमवारचं व्रत कसं करावं या प्रश्नाचे उत्तर मिळतील। तर ओम नमः शिवाय मित्रांनो।